परवा दुपारी एक आखरीत घडलं. महाराष्ट्र भाजपा या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. जुनाच व्हिडिओ नव्याने टाकला होता. अनेकांचे मेसेज सुरू झाले, फोन यायला लागले, शिंदेंचा निकाल लागला की काय. हा सगळ्यात पहिला आणि सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न. कारण काहीतरी देवेंद्रजी मी पुन्हा येईन म्हणत मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेणार असं वातावरण पसरलं होतं. 2014 साली भारतीय लोकशाहीला एक नवं वळण लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया कॅम्पेनिंगनं सगळ्यांची झोप उडवून टाकली होती. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि यूट्यूबवरच्या नरेटिव्ह सेटिंगमुळे सत्ता उलथवता येते, नव्यानं सत्ता हस्तगत करता येते, हे 2014च्या निकालांमुळे सिद्ध झालं. त्यानंतर आजवर भाजपच्या सोशल मीडिया टीमचा धसका सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतलेला आपण पाहिला. पण त्याचबरोबर विरोधकही आपल्या सोशल मीडिया स्ट्रेंथला वाढवण्याचं काम एका बाजूला करू लागले होते. आज काँग्रेसने आपल्या डाव्या लिब्रांडो मीडिया मॅनेजर्सच्या आणि त्यांच्या इकोसिस्टीमच्या मदतीनं भन्नाट प्रयोग करायला सुरुवात देखील केली. राहुल गांधी तर आपल्या भारत जोडो यात्रेत मिलियनेअर्स क्लबवाल्या यूट्यूबर्सना घेऊन सोबत फिरत होता. प्रसिद्धी आणि माध्यमं कशी हँडल करायची यात आपले पंतप्रधानही प्रचंड हुशार आहेत, याबद्दल शंकाच नाही. त्यामध्ये त्यांची आणि राहुल गांधींची तुलना होऊ शकणार नाही. एकंदर काय तर भाजपासारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाच्या सोशल मीडिया विंगची ताकद सगळेच जाणून आहेत. पण या ताकदवान प्रसिद्धी विभागाला चालवणारे जेव्हा अति आत्मविश्वासाच्या वाऱ्यावर उडू लागतात ना, तेव्हा परवासारखे ब्लंडर्स घडतात. होय, हा खरं तर ब्लंडरच होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मी आजच्या आपल्या व्हिडिओत अनेक खुलासे करणार आहे, जे कदाचित काहींना पचणार नाहीत, पटणारही नाहीत. पण सत्य हे कटू असतं, त्याला एक ना एक दिवस सामोरं जावंच लागतं. एवढंच लक्षात ठेवून हा व्हिडिओ ऐका आणि पहा. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार DG9. तर मित्रो, राजकीय पक्षाची ताकद म्हणजे त्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते. पण आजकाल काय झालंय, कार्यकर्ते हे पक्षाचे कमी आणि नेत्यांचे जास्त निष्ठावान दिसतात. हा अमक्याचा तो तमक्याचा, हे असंच वातावरण सगळ्या पक्षांमध्ये दिसतंय. यांना काही जण उपरोधानं लोमते असंही म्हणतात. हे जे लोमते असतात, कुठे लोमतात माहीत नाही, ह्यांना लोमते म्हणतात. आणि हे जे लोमते असतात ना, ते पक्षशिस्तीला धाब्यावर बसवत असतात. त्यांना पक्षशिस्तीपेक्षा नेत्याच्या पुढे पुढे करणं, लाळघोटेपणा करणं हे जरा जास्त महत्त्वाचं वाटतं. लाळघोटेपणा ही खरं तर काँग्रेसची संस्कृती आहे. पण सध्या काँग्रेसमध्ये शिल्लक कोण राहिले? सगळे सत्तेसाठी भाजपच्या दारी आहेत. त्यामुळे ही लाळघोटेपणाची संस्कृती भाजपातही रुजलेली आहे. एक साधं उदाहरण देतो. आपण ज्या गटात आहोत त्या गटाच्या नेत्याची भलामण करताना आपलं थोबड कसं फुटतं याचं उत्तम उदाहरण आहे ते. एक घटना आहे. एकनाथ शिंदे हे 40-50 आमदारांना घेऊन भाजपासोबत आले. 105 आमदारांच्या भाजपाचे सर्वोच्च नेते असलेल्या देवेंद्रजींना CM बनता आलं असतं, पण काही तडजोडी झाल्या आणि शिंदे CM बनले. हे अनेकांच्या जिवारी लागलं. तसंच ते अनेकांना गुदगुल्या देखील करून गेलं. त्यानंतर देवेंद्रजींच्या प्रती आपली निष्ठा दर्शवण्याची जो तो संधी शोधू लागला होता. केंद्रीय नेता अमित शहांसोबत एका उच्चपदस्थ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फडणवीसांचे खासमखास नेते प्रवीण दरेकर, जे पक्षाच्या वित्तपुरवठ्याचाही एक सोर्स आहेत, मुंबई जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात आहे, सहकारात बऱ्यापैकी वजन आहे, त्या दरेकरांनी अमित शहांपुढे एकनाथ शिंदे हे कसे प्रभावहीन नेता आहेत, त्यांना जनाधार नाही, त्यांच्या भोवती फक्त ठाण्याचेच कार्यकर्ते असतात, त्यांना महाराष्ट्रभरातल्या जनतेची साथ नाही, असं आपलं निरीक्षण मांडत होते. आणि ते मांडत असताना अमित भाईंनी दरेकरांना आप बैठ जाइए, हमें क्या करना है वो पता है, असं म्हणत खाली बसवलं होतं. तर केवढा मोठा अपमान होता. दिल्लीतून एकनाथ शिंदेंना मजबूत पाठिंबा असताना इथे राज्यातला एक नेता उठून केंद्रीय गृहमंत्र्यांना सूचना करतोय म्हटल्यावर त्या नेत्याला त्याची जागा दाखवली गेली. हे फक्त मोदी आणि शहाच करू शकतात. ती धमक राज्य भाजपातल्या सर्वोच्च नेत्यांमध्ये नाहीये. परवा जी अनावधानाने चूक झाली त्या चुकीचं स्पष्टीकरण द्यायला खुद्द देवेंद्रजींना चॅनलच्या दारी जावं लागलं. त्यांनी TV9वर उमेश कुमावतला मुलाखत दिली आणि सांगितलं की आमचं सोशल मीडिया जे काही सांभाळतात पोरं सांभाळतात. त्यांनी टाकला तो व्हिडिओ. खरंच भाजपाचा सोशल मीडिया ही 40 पैसेवाली पोरं सांभाळतात का? ज्या पक्षाचा सोशल मीडिया हा भारतातली सत्ता उलथवून टाकतो, जी 60-70 वर्ष चालत आली आहे, आपलं सरकार स्थापन करतो, CAA, NRC, राम मंदिर, काश्मीर, 370 अशा सगळ्याच मुद्द्यांवर जोरदार नरेटिव्ह सेटिंगचं काम करतो, त्या सोशल मीडिया विंग्सकडून असा असंबंध म्हणजे इरिलिव्हंट व्हिडिओ टाकला जातो. कुठलंही औचित्य नसताना कसा काय बरं टाकला जातो?
पोरं, देवेंद्रजी म्हणाले पोरं, ज्या पोरांनी हा व्हिडिओ टाकला त्यांना कोणीच मायबाप नाही आहे का? त्यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल नाही आहे? महाराष्ट्र भाजपासारख्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ टाकण्याआधी तो व्हेरीफाय करणं, तो चेक करून मग अपलोड करायला कुण्या एका वरिष्ठाची परवानगी घेणं हे सोपस्कार होतच नाही आहेत का? असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात उभा राहणं साहजिकच आहे. मग जर का हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही आहे तर महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया राम भरोसे चालवला जातोय का? मी पुन्हा येईन या कवितेनं फडणवीसांची बऱ्यापैकी टर उडवली गेली हे सुद्धा विसरले की काय लोक? परवा हा व्हिडिओ टाकून त्यावर जबरदस्त चर्चा घडून आणल्या आणि 55 मिनिटांनी तो व्हिडिओ डिलीट केला गेला. काल देवेंद्रजी म्हणाले की मीच सांगितलं डिलीट करायला. पण हे जे कोण लाळगोटे निष्ठावान आहेत ज्यांनी हा व्हिडिओ टाकण्याचं धाडस केलंय त्यांचा यामागचा नेमका उद्देश काय होता हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यांना देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनलेलं पाहायचं आहे की देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणायचं? राज्यात 3 पक्षांचं हे सरकार बरोबर तरी गुण्यागोविंदानं नांदताना दिसतंय. पण जर काही विघ्नसंतोषी लोक असे प्रकार करून किंवा करवून घेत असतील तर हे सरकार अस्वस्थ होणार आहे, डळमळीत होणार आहे. देवेंद्रजींची स्वतःची अशी एक टीम आहे ज्यांना टीम DF म्हटलं जातं. त्यात परिणय फुके आहेत, बहुचर्चित नीरज गुंडे, MCAवाले अमोल काळे, सुमित वानखेडे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नरेंद्र मेहता, श्वेता शालिनी ही सगळी मंडळी सामील आहेत. नो डाऊट यांची भक्ती देवेंद्रजींप्रती घडत आहे. पण यातल्या अनेकांकडून या भक्तीच्या ओघात काही प्रमादही घडलेले आहेत. वादग्रस्त आहेत लोक. माझ्याकडे एकेकांचे अनेक किस्से आहेत पण ते सार्वजनिक करणं तितकंसं संयुक्तिक नाही आहे आणि त्याच्याशी सामान्य प्रेक्षकांचं काही देणं घेणंही नाही. यातल्या काही मंडळींना निव्वळ देवेंद्रजींचा माणूस म्हणून लाभाची पदं मिळालेली आहेत तरी एकाला आमदारकीची स्वप्न पडतात. या व्यक्तीचा मुंबईशी तसा थेट कोणताच संबंध नाही पण मुंबईतल्या एका उपनगरातली विधानसभा सीट मला मिळालीच पाहिजे हा त्या व्यक्तीचा आग्रह आहे. असो, आपला आजचा विषय हा भाजपच्या सोशल मीडिया IT सेलमधल्या सुंदोपसुंदीचा आहे. 2000 पासून काही IT तज्ज्ञ असलेले लोक भाजप IT सेल सांभाळतात. मागच्या सरकारात ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा या IT तज्ज्ञ पहाटेपर्यंत साहेबांच्या बंगल्यावर काम करत असायचे. इतकं डेडिकेशननी आणि झोकून देऊन हे लोक काम करत असायचे. झालंय का, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पैसा आहे हे लक्षात आलेल्या अनेकांनी मग या क्षेत्रात घुसखोरी सुरू केली. राजकारणातला पैसा मग तो कसा आणि कुठून आला हे ज्याला कळलंय तो या पैशांवर डल्ला मारायला स्पर्धेत उतरू लागला. राजकीय पक्ष या नव्या तंत्रज्ञानावर प्रचंड पैसा खर्चू लागले जो खरं तर आवश्यक नव्हता, तेवढा लागणारही नव्हता. मग चाराण्याच्या कामाचे 80 पैसे सांगितले जाऊ लागले. भ्रष्टाचार वाढतच होता. या भ्रष्टाचाराचं मूळ शोधण्याचं काम रावसाहेब दानवे भाजप प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी करून पाहिलं. किमान प्रयत्न तरी केला पण त्यानंतरच्या प्रदेशाध्यक्षांना गुंडाळण्यात वेगवेगळ्या IT कंपनीचे लोक यशस्वी ठरले. अलीकडे तर यात मोनोपोली झालेली आहे. काही का असे ना, पैसे खा, काही करा पण पक्षाचा प्रचार योग्य मार्गाने करा, प्रभावी करा असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं असतं. माझंही तेच म्हणणं आहे. पण IT वाले आता गटातटात विभागून काम करताना दिसतात. एकाच नेत्याप्रती निष्ठा असल्यानं त्या गटातले लोक निव्वळ त्या नेत्याच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम राबवत असतील आणि त्यांचे विरोधक जर त्या नेत्याच्या प्रतिमा भंजनाच्या मागे लागलेले असतील तर हे असे मी पुन्हा येईनवाले प्रकार घडत राहणार. देवेंद्रजींनी तर स्पष्टच सांगितले की कोणाला यायचं असेल तर तो काय असं सांगून येतो का, असा व्हिडिओ टाकून येतो का की मी पुन्हा येईन. 100% सत्य आहे. राज्यात नेतृत्व बदल होणार असेल आणि देवेंद्रजींना पुन्हा मुख्यमंत्री बनवलं जाणार असेल तिसऱ्यांदा, अजून मला तिसऱ्यांदा कसं, पहिल्यांदा तर ते होतेच, दुसऱ्यांदा 105 आमदारांसकट ते काम करतात याचा अर्थ तेच मुख्यमंत्री आहेत, शॅडो मुख्यमंत्री. आणि जर उद्या अधिकृतपणे त्यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं तर ते तिसऱ्यांदा होणार आहे. त्यामुळं देवेंद्रजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार असेल तर ते सूचित करण्याचा मार्ग हा असा व्हिडिओ टाकणं असतो का? मग हे करण्याचं कारण काय तर लाळ घोटेपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आगाऊपणा. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर त्यांनाही न जुमानणाऱ्या काही स्वभावानं शालीन पण कष्टानं कामदार अशा कार्यकर्त्या आहेत ज्यांचा अतिउत्साह पक्षाला कधीतरी गोत्यात आणू शकतो. पण सध्या भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडिया यांच्या शब्दाबाहेर नाही असंही मी ऐकू नये. यांना मी काही भेटलेलो नाही आहे. यांचा प्रभाव जेवढा मोठा तेवढा यांच्या कामाचा प्रभाव मात्र पडत नाही हे पक्षातल्या ज्येष्ठांना दिसत असूनही या वजनदार कार्यकर्त्यांना आवरता येत नाही. IT सोशल मीडिया हा व्यवसाय सध्या तेजीत असलेला व्यवसाय. पक्षाच्या IT सेलमध्ये कुठल्याही नेत्याकडे झुकलेले कार्यकर्ते जर लाभार्थी बनून बसले असतील तर त्यांच्याकडून हे असले ब्लंडर्स घडतच राहणार
त्यांना वेळीच आवर घालणं प्रदेशाध्यक्षांना जमणार आहे का, बावनकुळेंना जमणार आहे? कारण चंद्रशेखर बावनकुळे हे पदावर आल्यापासून त्यांनी मीडियाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. पण त्यांच्या प्रयत्नांना काही महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्या सुरुंग लावतील की काय अशी भीती सध्या पसरलेली आहे. मी कार्यकर्त्या का म्हणतोय हेही तुमच्या लक्षात येईल कालांतराने. मी माझा पुढचा जो व्हिडिओ आहे तो स्पष्टपणे नावांसकट, पुराव्यांसकट तुमच्या पुढे सादर करणार आहे. त्यामुळे त्या कोणत्या कार्यकर्त्या आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता झालंय काय की हा व्हिडिओ आला त्यात अनेकांनी या व्हिडिओ प्रकरणी मराठा आरक्षण आणि सरकारचं इतर आघाड्यांवरचं अपयश झाकण्यासाठी, भरकटवण्यासाठी केलेला स्टंट होता असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला. पण तसं काहीच घडलेलं नाही. सगळं शांततेत सुरू असताना या घटनेमुळे सरकारमधले दोन्ही नेते एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे अधिक सावध झाले असते. वर या एक फूल दोन हाफ सरकारमध्ये त्या तिघांमध्ये एक वाक्यता नाही, संवाद नाही असं जे वातावरण विरोधक पसरवत असतात त्याला खतपाणीच घातलं गेले. त्यामुळे भाजपा IT सेलमधल्या शेख चिल्ली लोकांनी किमान पुढच्या काळात आपण ज्या फांदीवर बसलोय ती फांदी तरी छाटू नये एवढी काळजी घ्यायला हवी. फडणवीस जसं म्हणाले की पोरांनी टाकला व्हिडिओ, त्या पोरांची कुणीतरी आई असेलच की जी त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून असते. त्या आईच्या वेड्या महत्त्वाकांक्षेपोटी जर हा व्हिडिओ प्रसारित झालाय तर ते पक्षासाठी धोकादायक आहे. एवढं तरी लक्षात ठेवायला हवं. तर तुम्हाला काय वाटतं, अशा गटबाजीच्या, लांगुल चालनाच्या, लाळघोटेपणाच्या कंपुशाईने कुठला नेता मोठा होऊ शकतो का? कार्यकर्त्यानं पक्ष मोठा व्हावा यासाठी झटायचं असतं, पण तो आता आपल्या नेत्यासाठी झटतोय. हे कितपत योग्य आहे? कमेंट्स करून मला नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.